राजकारणानंतर आता बातमी आहे शेतीची। आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर केला तर काय करिश्मा होऊ शकतो याचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यातले संत्रा उत्पादक शेतकरी विजय बिजवे यांनी दिलाय। 2 वर्षांपूर्वी नापिकीमुळे बिजवे यांनी संत्रा बाग तोडण्याचं ठरवलं होतं, पण कृषी पदवी घेतलेल्या मुलानं त्याला विरोध केला आणि आग्रह करून संत्रा बागेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायला सांगितलं। बिजवे यांनी बाग टिकवली आणि अक्षरशः क्रांती घडली। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा तालुक्यातल्या खरपी गावात विजय बिजवे यांची ही 8 एकरांवरची संत्रा बाग। 10 वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीनं संत्र्याची लागवड करायचे, पण सगळी काळजी घेऊन आणि मेहनत करूनही त्यांना म्हणावं तसं उत्पादन येत नव्हतं। खर्च आणि उत्पन्नाचं गणित जुळत नव्हतं। त्यामुळे निराश झालेल्या विजय बिजवे यांच्या डोक्यात वर्षभरापूर्वी बाग तोडावी आणि शेती विकावी असे नकारात्मक विचारही येऊ लागले होते। मात्र बीएससी ॲग्रिकल्चर असलेल्या मुलाच्या आग्रहाखातर त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतात वापर केला आणि नव्यानं सुरुवात केली। त्यासाठी त्यांनी सगळ्यात आधी 8 एकर शेतीचं गुगल मॅपिंग करून घेतलं। त्यानंतर पुणे इथल्या मॅप माय क्रॉप या कंपनीच्या सहाय्यानं काही खास सेन्सर्स आपल्या शेतात बसवले। या सेन्सरच्या माध्यमातून बिजवे यांनी त्यांच्या शेतजमिनीत असलेली पाण्याची उपलब्धता, मातीचा ओलावा, आर्द्रता तसंच जमिनीचं उष्णतामान, मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स याबद्दलचा अचूक तपशील मिळवण्यास मदत झाली। शेतामध्ये आयओटी डिव्हाइस ज्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो आणि सॅटेलाइट टेक्नॉलॉजी ज्याला उपग्रह प्रणाली म्हणतो, या दोन्ही टेक्नॉलॉजीचा माझ्या शेतामध्ये वापर केला। हे वापर करत असताना माझ्या शेतामधून मला काही माहिती मिळायला लागली, जसं की जमिनीचं तापमान, जमिनीचा प्राथमिक आणि दुय्यम ओलावा, जमिनीमधलं ह्युमिडिटी, त्या ठिकाणचं वातावरणाचं टेम्परेचर, आणि या माहितीच्या बेसिसवर मी माझ्या शेतामध्ये ॲग्रोनॉमी प्रॅक्टिसेस करायला लागलो। बिजवे यांच्या शेतातल्या वातावरणाची, मातीच्या स्थितीची आणि पिकांच्या वाढीची माहिती अचूक मिळाल्यानंतर त्यांनी संत्रा झाडांना आवश्यक तेवढंच पाणी आणि औषधं वापरायला सुरुवात केली। त्यामुळे खर्चाची बचत तर झालीच, शिवाय फळांची वाढही जोमदार होऊ लागली। परिणामी प्रत्येक झाडावर किमान 800 ते 1200 संत्रा फळं दिसतायत। 10 वर्षात मिळालं नाही एवढं उत्पन्न मिळण्याची सध्या बिजवे यांना अपेक्षा आहे। शेतात AI टेक्नॉलॉजी वापरणं कठीण नाही, थोड्याशा प्रशिक्षणानं अल्पशिक्षित शेतकरीही त्याचा अचूक वापर करू शकतो, असं बिजवे यांनी आपल्या अनुभवातून सांगितलंय। सॅटेलाइटच्या माध्यमातून आणि तुमच्या सेन्सरच्या माध्यमातून पूर्ण ते माहिती त्यांना मिळत गेली आणि ते मला देत होते। त्यानुसार मी याची कास्तकारी केली। शेतामध्ये कोणत्याच प्रकारचं कीटकनाशक वगैरे मी आजपर्यंत सध्या तरी वापरलं नाही। बुरशीनाशक वगैरे आता सध्या वापरून आलो आणि कोणत्या प्रकार शेतीचं म्हणजे त्यांनी उदीम पण करू दिला नाही मला, नांगरणी वखरणी पण करू दिली। आज 3 वर्षापासून मी केली नाही, कारण परिस्थिती नव्हती करायची। तर यावर्षी जरा उत्पन्न जबरदस्त भारी दिसून आलं। सध्या माझ्या एका झाडावर जवळपास 1500, 1200, 1000, 800 असे संत्रा आहे प्रत्येक झाडावर। बिजवे यांनी AI टेक्नॉलॉजीसह आणखी एक युक्ती केली। संत्र्याला बहर येण्याच्या काळात झाडाला पांढरा आणि काळा मावा रोग लागतो, त्यामुळे फुलोरा नष्ट होऊ शकतो। यावर उपाय म्हणून बिजवे यांनी कुठलीही रासायनिक फवारणी करण्याऐवजी आपल्या बागेत गूळ, साखर आणि दुधाच्या मिश्रणाची फवारणी केली। त्यामुळे बागेत मधमाशांचा वावर वाढला आणि पॉलिनेशन म्हणजेच पराग सिंचन झालं। पर्यायानं उत्तम फुलोरा टिकून फळगळतीही थांबली आणि जोमदार फळं आली। फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरून आलो मी सध्या, आणि तिकडून ते बारामतीवरून त्यांनी ते काही 2-4 प्रकारचे त्या छोट्या छोट्या पाकिटं पाठवल्या, काही शिश्या पाठवल्या, त्या औषधीचा उपयोग म्हणजे जवळपास एका टाकीचा खर्च मला जास्तीत जास्त 1000 रुपये येते। 1000 रुपये एक 200 लिटरच्या टाकीचा 1000 रुपये औषधीचा खर्च आहे। तर जवळपास मला एकरी 40,000 ते 50,000 50,000पर्यंत माझा एकरी खर्च झाला आतापर्यंत। तर याच्या अगोदर मी भरपूर करून पाहिलं, पण काही जमलं नाही। पूर्ण झाडं असे तोडायला झाले होते, काहीच। आता यावर्षी उत्पन्न चांगलं आहे माझं, जवळपास यंदा 25 ते 30-35 लाखापर्यंत उत्पन्न होऊ शकतं। एक सेन्सर 2.5 एकर जमिनीच्या पाण्याची आणि मूलद्रव्यांची उपलब्धता, जमिनीचं उष्णतामान इत्यादी माहितीची नोंद ठेवतो।
AI टेक्नॉलॉजी वापरण्यापूर्वी बिजवेंना अंदाजे 5,50,000 रुपयांना लागवड खर्च येईल. खर्च 5.5 लाख आणि उत्पन्न 5-6 लाख, म्हणजे नफ्याऐवजी नुकसानच जास्त होईल. AI टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर 8 एकरासाठी लागवडीचा खर्च 4 लाखांपर्यंत खाली आला. आता अंदाजे 25 ते 30 लाख उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. बिजवे यांचा हा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी मोठा प्रेरणादायी आहे. आगामी काळात कृषी क्षेत्रात कशी क्रांती घडू शकते याची ही नांदी आहे. आता त्यांच्या शेतातला जर विचार केला तर त्यांच्या शेतात आजूबाजूच्या परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांची बाग, आंब्याची बाग फुटलेली नाही आहे, परंतु त्यांची बाग यावर्षी फुटली सुद्धा आहे. त्याला फुलोर सुद्धा आलेला आंब्या बहाराचा आणि चांगले सध्याच्या अवस्थेत 1000 ते 1,500 फळसंख्या सुद्धा त्यांच्या झाडावर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे प्रयोग इतर पिकांमध्ये झालेले आहेत त्याच्यामधून निदर्शनास आलं आहे. त्याच्यामुळे भविष्यात ही एक मोठी कृषी क्षेत्रात क्रांती होऊ शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बिजवेंनी उत्पादनात किमया घडवली, पण संत्रा उत्पादनासाठी मार्केटिंगची व्यवस्था नसल्यानं आपला माल व्यापारी सांगेल त्या किमतीला द्यावा लागेल. अमरावती जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्प किंवा संत्रा मुंबई आणि दिल्लीच्या बाजारात वेगानं नेण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल देशमुखसह रजत वशिष्ठ, ABP माझा, अमरावती.